नमस्कार मंडळी, दुपारच्या 1च्या दरम्यान स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आताच मी जेवण घेऊन खाली शेतामध्ये आले. तर इकडे आहे पिशवीमध्ये दुपारचं जेवण आमचं. सकाळपासून रिमझिमच फक्त पाऊस पडतोय, बाकी पाऊसच नाही. असंच ढगाळ वातावरण आहे. एवढाच पाणी लागलं या मळीत. तर ते येतं काय माहीत नाही. पावसाचा काय खरा नाही वाटत आहे. भरलाय खरा पाऊस, पण पाऊस पडेल का नाही माहीत नाही. हा मळा सुकला पूर्ण. दाढीतला पण पाणी आटत चाललंय की. बुचके करून ठेवलेत पेंडे एकत्र करून, आणि हे आपण एकत्र करून ठेवायचे आपल्याला. आणि इकडे दाढ काढतोय एक्सपर्ट माणूस. काढून दाखव बघू. काय काढलेलं तू काढ एक पेंडी बांध. तसा नाही मी काढलेले पेंडे मीच काढले सगळे. हा तर फक्त एवढाच कपडा दाढ काढायची बाकी आहे. यांच्याकडे पाणी आहे, पण वरच्या मळ्यातनं पाणीच नाही इकडे. अख्खी मळी दाढ काढून झाली आहे आणि आता एवढंच राहिलं. यंदा काय पडलं ते पाणी आटतं ह्याच्यामुळे, पावसामुळे, उन्हामुळे. तर काय करायचं, लावायचं आपण तरी पण ना. लावायचा पाणी मारून मारून हे ना चिखल करून करायचं. वरती तिकडे पण लावतंय, तिकडे पण पाणी मारून चिपूनच लावतो. आता सगळी दाढ काढून झाली आहे आणि आता मी चाललोय जेवायला. तिकडे मम्मीने आहे. जेवणाचा टाइम झाला काय, काकूनी पण घरी चालली. आम्ही जेवण आणले शेतावरतीच. तर आता मस्त शेताच्या बांधावर झाडाच्या सावलीत मस्त जेवायला बसलोय. दादा येवा दादा जेवूया जरा. तर मस्त धर जरा हवाचं डाळ भात, चण्याची भाजी आणि फोडणीचा भात पण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आहे इकडे. अजून पाणी काय लागत नाही मळीत. आता उपसूया. हां, तर या तुम्ही पण जेवायला. आता जेवल्याच्या नंतर आपण ही मळी लावणार आहोत या साईडची, पण ते पाणी लागत नाही. तर त्यासाठी बघा बादली आणलेले पाणी मारूसाठी. पाणी चिपून लावूच आहे. मस्त पोटभर जेवण झालं आहे. मम्मी अजून जेवते आणि हा कामाला लागला. ट्रॅक्टर आता हे चिखल करून घ्यायचे. पाणी आटला पूर्ण याचा. त्या मळीतलं पण पाणी आटलं आहे. तर आपल्याला पेंड्या धुवून घ्यायच्या, कारण पावसाचं काय माहीत नाही. पाऊस आला तर बरं होईल, नाहीतर काय खरं नाही. आमचं पाणी चिपून चिपून लावावं लागणार आहे. सकाळपासूनचा पाऊस येतोय. आता त्या मळीतलं पाणी या मळीत घेतील. इकडनं उपसून या पाटाने या मळीतलं त्या मळीत असं करून तेवढी चिखल केलेली अर्ध्या मळीची. आणि आता माहीत नाही पाऊस आला तर किती येतोय काय, नाहीतर आमचं काय खरं नाही. आज तर 2 मळ्या लागायला पाहिजे होत्या आज, पण एकच मळी. पप्पू पण आता दुपारीच आला, त्यामुळे आता बघू काय. पाऊस आला पण गेला पण झाला. अर्धीच मळी चिखल झाले. या साईडचं चिखल झालं, इकडं सगळं सुकच आहे अजून. आता हे काम पटकन करून घेते. पाणी भरलं आहे त्या खड्ड्यामध्ये. हे बघा अशी कामं चालली तिकडं. माझं पण काम करून घेऊया पटकन. पावसावर अवलंबून राहणं म्हणजे चुकीचं आहे. पावसावर अवलंबून राहणं येतो आणि लगेच गायब होतो. तर चला काम करून घेऊ पटकन. फायनली किती वेळानंतर झाले चिखल या मळीची, आणि मग मी आता लावायला सुरुवात करते. अजून पाणी हवं होतं, पण बघू पावसाला तर भेटेल पाणी.
ही मळी लावून झाले. या मळीची चिखल करायचे. ट्रॅक्टरनं एका मळीतून दुसऱ्या मळीत नेताना बांधावर ते उचलावं लागतं. त्यासाठी 2 माणसं तरी लागतात. चहा बनवायला घरी आले होते. आता गरमागरम चहा आणि जिरा बटर घेऊन चालले खाली शेतामध्ये. झालं चाललात घरी? तू काय करतो? चला चल. हा, टाक. हा काय ताई आलं कधी? घेतो घे, घेतो घे. बरेच ना घेतो घे, हा, घेतो घे, घेतो घे. हा. खाली शेतात आले. शेतामध्ये मला वाटलं याने ही मळी चिखल केला नाही असेल, पण कायच नाही. पाऊस आता पडला तर आता पाणी येते वरनं. आणि खालची मळी पण धरून ठेवलेली आहे, म्हणजे तास करून ठेवलेले आहेत काय. आणि आता आम्ही चहा पितोय, गरमागरम कोरी चहा. गरम गरमच आहे. पडत पडत सोबतच घे. बस तू बस. ती घर बोलले मारण्याची गरज नाही. पाऊस पण पडतोय. घर वरचंच घरी मधून देतो पाऊस. मम्मी वत वत. मस्त चहा प्यायला या तुम्ही पण. पण आमचं काम काय झालं नाही संध्याकाळच्या इरडीत. आज आमचं काय काम झालंच नाही. है ना. पाऊस असताना तर एवढं मग वापर उद्या उद्या शेवट नाही, परवा शेवट काय? उद्या शेवट करणार. परवा काय झोपून राहायचं आहे. हो हा. का कुठे 2 तर उद्या आपली शेवट. उद्याच्या नंतर मम्मी काय घे जे करतात ना काय ते हा आम्ही नांगर नांगरधोणी धोनी करणार. नांगर धोनी करायचे. करणार. तर ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे, पण ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मस्त. तर ही मळी आज लावणार होतो आपण, पण पाणीच नव्हतं मगासपासून. तर आता पाऊस आलाय, पाणी आहे, पण टाईमच नाही लावायला. तर ही एक मळी आणि खालच्या ह्या 2 मळ्या उद्या लावायच्यात आपल्याला. एकूण 3 मळ्या उद्या लावायच्या. तर आपण डायरेक्ट आता उद्या भेटू. तर आज आहे दुसरा दिवस. काल आम्ही दाट काढून आटपलेली आणि आज पूर्ण लावून घ्यायचं सगळं जेवढं उरलं आहे तेवढं. तर इकडे या मळीची चिखल करायची आता. तर मम्मीने बांधावर माती घालतात. मला या पेंड्या धुवून एका साईडला ठेवायच्या. आत्ताच पाऊस येऊन गेला, पूर्ण पाणी पाणी झालं आहे. बुरून अजून पाणी येते. मस्त सकाळचं वातावरण आहे. काय सुकाड आहे ना गे. कोलंबीची सुकटा बातमी. आणि चटणी पण इथे ठेवले वाकडे. हा मिरचीची चटणी, ओली चटणी. वा. तर आता मी मस्त नाश्ता करतोय. इकडे चटणी आणि सुकट आणि भाकरी, तांदळाची भाकरी. आम्हाला तांदळाचीच भाकरी असतात. त्या मस्त नाश्ता करायला. जागेवाल्या भाकरी ठेवतो. हम्म. येऊच्या आधी पाऊस आणला आणि पाठोपाठ. हा बाबा चला करा सुरुवात. पाऊस पाऊस येईल येतो वाटता. हा. त्या साईडची तिकडची पण आणि इकडची पण 2 खालच्या मळ्या लावून झाल्या. आणि या मळी पण चिखल करून झाले. बांध लिपतात आता. तिकडे काकू आले आणि या मावश्या पण आलेल्या आहेत लावासाठी. आज सकाळपासून भरपूरच पाऊस आहे. आता थोडा वेळ गेला आहे. सकाळपासून पाऊसच होता. काल इतकं ऊन पडलं होतं, तर काल सारखं ऊन आहेच नाही आज. मस्त बरं झालं पाऊस आहे, नाहीतर तिथं पाणी भेटलंच नसतं आम्हाला. ही शेवटची मळी आहे लावणी लावायची. मग आमची लावणी झाली. एवढं सगळं लावून झालं आमचं.
काकू दररोज पोळी करते काय ये तू लावला नाही बाबा याच्यातली घे आणि भारी भारी बनवता एकदम बसबशीत. ती काय सांगतो जावयाचं शिळ्यात काय नाही होय तशा दाखव बघू जरा. अरे मग चाय आणि चाय पोळी. घे हा तर दे तर. तिच्या ना जायचं बस 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 झालं बस झालं. कोरी चहा पूर्ण मळीच्या एकदम मध्यभागी काय करतात की पालटा ना, पालटा लावायचा आहे. पाच तवा असं करायचं एका पेंडीचं. तर हे मावशीनं आता पालटा घेतला ना ह्या मळीच्या मध्यभागी. तर ते काय घालतात गे मम्मी? तर जास्त पीक येण्यासाठी, शेतीची भरभराट होण्यासाठी असा पालटा घातला जाता. तर आणि ते शेवटला सगळ्यात लावणीच्या एकदम शेवटला ते असं करतात. फायनली आमची लावणी लावून झाली आहे. सगळं मस्त वाटतं, हिरवंगार अगदी शेत बघायला खूप मस्त वाटतंय. आता पाऊस येऊ अगर नाही एवढं काय टेन्शन नाही, मस्त. तर आता ही एवढीच डाळ राहिली आहे, तर ती संध्याकाळी लावायला होईल. आणि आता आम्ही चालेल घरी. हे काय पुढे सगळी निघाली. आता मस्त जेवणारने ते काकूचं लावायला जायचं आहे. तर आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. बाय.